नागपुर के दंगल के बारे में स्पष्ट रूप से कहूँगा कि जब ये खबर को लेकर कोई आंदोलन हो रहा था तो सरकार के समर्थन वाले संगठन कर रहे थे। तभी अगर रोका जाता कि जिस जगह में आंदोलन किया गया या वो खबर प्रतीकात्मक उसको जलाई गई वो एरिया सेंसिटिव एरिया है, तभी पुलिस क्या कर रही थी? तभी पुलिस ने अगर डंडा उठाते और वो नहीं होने देते तो आज ये सवाल आता नहीं। सवाल दूसरा है कि गृह राज्य मंत्री कह रहे हैं कि पूर्व नियोजित थी। पूर्व नियोजित था तो इसका मतलब यह था कि आपको पता था, तो क्या आपका इंटेलिजेंस फेल्योर हुआ? सरकार फेल्योर है? आप क्या सोए थे? आपको पता नहीं था? इसका भी जवाब होना चाहिए, सवाल मिलना चाहिए। और रहा कि ये इसके पीछे सरकार की मंशा है कि ऐसा वातावरण बने, ये लोग हिंदू मुस्लिम करके अपना वोटों की राजनीति करते रहे। इनको विकास की ओर ध्यान नहीं देना है, विकास एजेंडे पे नहीं है। अब इनको लगता है कि ये सरकार किस तरह महाराष्ट्र में आई है सबको पता है, ये बताने की जरूरत नहीं है। और इससे अभी अपना बेस बनाने के लिए विकास के मुद्दे को छोड़कर ये कब्र को लेकर 400 साल पुरानी कब्र को लेकर ये इस तरह का वातावरण निर्माण करना, और ये सरकार के मंत्री और सरकार के लोग अगर ऐसा करते हैं तो सरकार को ही महाराष्ट्र में शांति नहीं चाहिए, यही अर्थ इसका निकलता है। बस 3 महीने हुए हैं सरकार को बने हुए और 3 महीने के अंदर पहला दंगा हो जाना ये फेलियर के तौर पे देखेंगे या आपको लगता है? नहीं, सरकार कमजोर हुआ है, पुलिस का मॉरल खत्म हो चुका है। पॉलिटिक्स के इस तरह के पॉलिटिक्स के वजह से पुलिस एग्रेसिवली काम नहीं कर पा रही है। उनके अधिकार क्षेत्र में भी बहुत सारे इंटरफेयर्स हो रहे और इसी वजह से पुलिस के हाथ बंधे हुए हैं, ऐसा मुझे लगता है। नागपुरात काल जो काही प्रकार घडलेला आहे हा सरकार पुरस्कृत आहे का? याच्यामागे नेमकं कोण आहे आणि हे संपूर्ण हाताळण्यामध्ये सरकार अपयशी ठरलंय? सरकार 100% अपयशी ठरलेला आहे। सरकारमधील एक बडबोल्या मंत्री गेल्या 4 महिन्यापासून 2 धर्मामध्ये 2 समाजामध्ये आग निर्माण होईल, आग लागेल अशा प्रकारचंच वक्तव्य करतायत। त्यांना वेळोवेळीच आवर घातला नाही तर महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडेल, यापूर्वी आम्ही सांगितलेलं आहे आणि यापूर्वी आम्ही बोललेलो आहे। आणि अशी यामध्ये अनेक विषय त्यामध्ये त्यांनी आणले गेलेत। मग त्यामध्ये जर केवळ कबरीचाच विषय नाही तर हिंदू मुस्लिम वाद आणला, मर्यादित कबरीपुरतीच विषय ठेवलेला नाही त्यांनी, म्हणजे घुसके मारेंगे और छोडेंगे नाही वगैरे अशा प्रकारचे चितवणीखोर मंत्री करत होते भाषण। याचा अर्थ महाराष्ट्र शांत महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये विशेष करून नागपूर तर अत्यंत शांत शहर, तिथे कधीच अशा प्रकारचा उद्रेक झालेला नाही। पण काय RSSचं हेडक्वार्टर आहे, तिकडे ताजुद्दीन बाबांचा प्रचंड आस्था असलेलं स्थान आहे, दुसरीकडे तिकडे दीक्षाभूमी आहे आणि सगळे गुण्यागोविंद राहणारे नांदणाऱ्या शहरामध्ये कशाला त्या कबरीवरून तिकडे सत्ताधारी लोकांनी आंदोलन करायला पाहिजे किंवा मोर्चा काढायला पाहिजे आणि ते जाळायला पाहिजेत? म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे, तुम्हाला काय वाटतं ते उकडून फेका ना, तुम्हाला कोण थांबलोय? कायद्याच्या चौकटीमध्ये कारण सांगण्यापेक्षा त्या कबरीचं समर्थन किंवा कबरच्या बाजूनं कोणी बोलणार नाही, पण त्याच्यातून त्यांना ते काढायचं नाही आहे, तो वाद चिघळत ठेवायचा आहे। कबर जशीच्या तशीच राहावी आणि कबरीच्या नावानं राजकारण करून हिंदू मुस्लिम करून आपण राजकारण करत राहावं आणि आपल्या मताची पोळी खात राहावी, अशा प्रकारचं एक षडयंत्र यांचं आहे। भाजपचे आमदार स्वतः सांगतायत की पोलिसांना लोक फोन करत होते जेव्हा त्यांच्या घरावर दगड पडत होते किंवा घरं जाळली होती तरी पोलीस वेळेत पोहोचले नाही किंवा त्यांनी फोन रिसीव्ह केले नाही, अशा पद्धतीचा आरोप स्वतः भाजपचेच मंत्री करतात। म्हणजे ती खरं म्हणजे पोलीस का आले गेले नाहीत याची चौकशी तर झाली पाहिजे, भाजपचे आमदार म्हणतायत। पण ज्या वेळेस हा कबरीच्या संदर्भात आंदोलन होणार होतं, काही हिंदुत्ववादी आमच्या संघटना त्या ठिकाणी ते आंदोलन करणार होते, त्यावेळेस तिथेच जर ते थांबवलं असतं तर हा प्रकार झाला नसता आणि या प्रकाराला सामोरे जावं लागलं नसतं, हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे पोलिसांचा दोष किती आहे त्यापेक्षा बोलणारे जे काही आमदार आहेत त्यांचा किती त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे हेही शोधण्याची आवश्यकता आहे। तेलंगणाचे आमदार टी राजा कोल्हापुरात येतात, प्रक्षोभ भाषण करतात। तेलंगणाचे भाजपचे आमदार टी राजा कोल्हापुरात येतात, प्रक्षोभ भाषण करतात। त्या टी राजाला कोण कुत्रा विचारत नाही, तिकडे कोण सा टी राजा तेलंगणातून येऊन इकडे प्रक्षोभ भाषण करतो। आता त्याला टी राजाला इकडचा एन राजा पण मिळाला, टी राजा आणि एन राजा लावा आग,
पेटवा महाराष्ट्र, घडवा दंगली, हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे काय? सत्ताधारी आमदारांनी करावं काय? बरं, महाराष्ट्रामध्ये कुठे असा उद्रेक आहे? कुठला मुस्लिम समाज किंवा इतर शीख समाज, हिंदू समाज कुठे रस्त्यावर काही त्यांच्या भावना आहेत? आपणच भावना भडकवत आहोत आणि भावना भडकवून अशांत करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये राजरोसपणे सुरू आहे आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सुरू आहे. दुर्दैवानं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मोदींची जी तुलना ती छत्रपतींची केली जाते आणि ओडिसाचे खासदार आहेत पुरोहित यांनी ती तुलना केली आहे, कसं पाहता याकडे? नाही, आता पुरोहितला तर फटके मारले पाहिजेत. छत्रपती शिवरायांच्या बरोबर तुलना कोणाची होतच कामा नये. आणि या ठिकाणी जर तुलना पुरोहित नावाच्या खासदारांनी केली असेल तर तो पागल झालेला खासदार आहे, त्याला वेळेच्या इस्पितळामध्ये दाखल केलं पाहिजे. आणि त्याला अरे इतका लाचार होऊ नका. नरेंद्र मोदीजींची तुलना छत्रपती शिवरायांशी होऊ शकत नाही, कारण छत्रपती शिवराय या देशाचे पहिले स्वातंत्र्य योद्धा आहेत. हा देश जुलमातून मुक्त करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवरायांनी केलंय. त्यामुळे हे असे काही पागल येतात आणि वातावरण त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे देशाची आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या या पुरोहिताला चौकामध्ये जोडे हाणले पाहिजेत, तरच हा वटणीवर येईल आणि अशा प्रकारचे वक्तव्य होणार. कोरटकर, सोलापूरकर यांचे जे विषय आहेत ते बाजूला सारण्यासाठी या दंगलीचा आढावा घेतला जात आहे का? आता त्यामध्ये खुलेआम फिरत आहेत सोलापूरकर, कोरटकर, हे सगळे खुलेआम फिरत आहेत. कुठली कारवाई होते? एखाद्या मंत्र्यांच्या संदर्भात नग्न फोटो शेअर केले म्हणून तुरंत अटक आणि महाराजांचा अवमान लुटेरा म्हणणाऱ्यांना मात्र मोकाट सोडलं जातं. हे सगळं जे चाललं आहे सरकारच्या दयेमुळे, सरकारच्या कृपेमुळे, सरकारच्या आशीर्वादामुळे हे बिनधास्त आहेत आणि बिनधास्त बोलत आहेत, असाच त्याचा अर्थ होतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.